यो बघा हा सीन, हे बघा निसर्गाचे आपल्यावर खूप उपकार आहे. आज लाकडं बी आपल्याला भेटतात जळण्यासाठी आणि सर्वच काही बी स्वयंपाकासाठी याच्यासाठी आपण लाकडाचा उपयोग करतो, काही सागवण बनवण्यासाठी. ते बघा झाडी बी किती किती मोठे मोठे उंच उंच लाकडं आहे. तर हे बघा जीवन जगून घ्या, जीवनात काय नाही आज आहे कधी उद्या नाही आहे, याच्यासाठी खूप जीवन जगायचं आणि निसर्ग वातावरणात राहायचं. जीवनाला खूप चांगलं असतं, आरोग्याला खूप चांगलं असतं. डायबिटीस वगैरे सर्व आजारांवर मात करतंय निसर्ग. आता ज्याच्या जवळ आहे ते जगन, ज्याच्या जवळ नाही पण त्याने स्वतः छोट्या छोट्या गावात फिरायचं, रस्त्यांना फिरायचं. आपला BP शुगर याच्यापासून संरक्षण करायचं. आज मी तुम्हाला पूर्ण निसर्ग दाखवलेला आहे, कसा आहे, किती छान आहे आणि किती मस्त आहे, किती निसर्गाची किमया आहे. झाडं कसं घडवलं असेल निसर्गाचं हे वातावरण. पावसाळ्यात तर खूपच छान असेल, पावसाळ्यात तर खूपच छान असेल असं वातावरण. आज सगळा निसर्ग मी तुम्हाला दाखवलेला आहे. छोट्या गाडीने ट्रेनने प्रवास केला. आज आम्ही शिमल्याला चाललो आहे. आता मी तुम्हाला शिमल्याचं पुढचं सर्व दाखवलं जाईल. इथले घरं दाखवले, कशी घरं आहे आणि कसं बर्फ साचल्यावर कसं वितळून जातात. हा किती दोरी खोल आहे, ही दरी आहे बरं का, पूर्ण खाली खोल आहे खूप खूप. आणि किती उंच झाड आहे बघा, सरूचे का कसले झाड आहे, पण आहे झाड. आता मला काय, मी 5वी 6वी शिकेल बाई, पण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोस्ट करतेच आहे मी निसर्ग. पावसाळा पडल्यामुळे खूप हिरवगार होतं. ऊन पडल्यावर ही झाडी पूर्ण वाळल्या जाते आणि पूर्ण पानं झडल्या जाते. पावसाळा आणि उन्हाळा खूप चांगला ऋतू, ऐसाही ऋतू खूप छान असतात आरोग्यासाठी. पावसाळा बी जेवणाला पाहिजेच आहे. पावसामुळे सर्व जेवण आपण कसं जगतो हे सर्व जीवन जगवण्याचं पाऊस शिकवतो. त्याच्यापासूनच सर्व जीवन जगलं जातं पावसापासून. पाऊस असतं तरच सगळं असतं, तर काय नसतं जेवणामध्ये. पाणीच मेन असतं ना. ते बघा डोंगर पहाड किती मोठा आहे, किती छान असं आहे बघा. आता आपण बोगद्यातून चाललेलो आहे. बोगदा खूप मोठा आहे. बाबा इकडे माझे मिस्टर बसलेले आहेत, त्यांच्याजवळ त्यांचे मित्र बसलेले आहे, वहिनी बसलेले आहे. तेव्हा कसे बघताय माझ्याकडे. काळूराम आहे आमचे, प्रेमाने काळूराम बोलायचं. आनंद वाटतो नवऱ्याला का बायको किती आनंदी. वहिनी माझी बाय करते माझी बाबा. आता तुम्हाला पूर्ण सर्व काही निसर्ग दाखवलेला आहे. आता खाली उतरल्यावर गाडी तुम्हाला ज्यावेळेस स्टेशन आल्यावर गाडी दाखवून बघा कशी छोटी ट्रेन ही आहे. असा निसर्ग दाखवलेला आहे. ते घर बघा किती उंचावर आहे. हे बघा किती बारीक. हे बघा रोड कसे इकडचे, झाडी. आता उन्हाळा लागल्यावर पानं सर्व पडतील. पावसाळा लागला पूर्ण शीन परत असा शीन होणार. उन्हाळ्यात सर्व हे पानं वगैरे पडतात, पतझड होतं. पतझड सावनी वसंत बहार एक बरस के मौसम चार. तसं त्या गाण्याप्रमाणे सुंदर असा निसर्ग सर्व दाखवलेला आहे आज. रोड बघा किती छान आहे. उंचावर गाडी, इतका छोटासा रुळाचा रस्ता आहे आणि खूप बारीक बोगद्यातून जाते. आणि छोटे हे मोठी ट्रेन आहे ना, त्याचा अर्धा ट्रेनचा धरावा. अर्धी ट्रेन मोठ्या ट्रेनचा अर्धा हिस्सा धरायचा, अशी छोटी ट्रेन आहे. त्याच्यामध्ये बसून हा सर्व प्रवास केला जातोय. हे बघा किती उंच डोंगर आहे बघा. हा दऱ्या खोऱ्यातून वाही जसा
प्रकाश प्रकाश इथे अंधाराची चाळे जाता मोकळा आकाश इथे अंधाराची चाळे जाता मोकळा आकाश दरी खोरीतून वाही तो प्रकाश प्रकाश ते अंधाराचे चाळे मोकळा आकाश. बघा या पद्धतीने बघा मोकळा आकाश झालेला आहे. फिटे अंधाराचे जाळे हे सर्व माझ्या भीमामुळे माझे अंधाराचे जाळे फिटले आणि त्याच्या मार्गाने मी आज फिरते. आम्ही खात्यात भाकरीवर माझ्या भीमाची सोय आहे. या पद्धतीने पण गरिबातून दिवस काढले. ते होते म्हणून आपल्याला हे सर्व भेटलं आहे. ते नसते आज काय पाहिलं असते आपले हालात जिंदगी गेली असते. पण त्यांच्यामुळे आज इमानात बसतोय, पायकोट घालतोय, गाडीमध्ये बसतोय, मनाली फिरतोय, सुटपुटात हिंडतोय, अंगठ्या घालतोय. हे सर्व माझ्या भीमामुळे. जय भीम, नमो बुद्ध, जय भीम. हे बघा निसर्ग राजा, हे बघा निसर्ग सांगते मनात लपलाय रे बघा किती सुंदर असं निसर्ग राजा एक सांगते मनात लपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे. माझे मिस्टर आहे माझ्या मनात लपलंय जीवन साथी. ते बघा असं सुंदर असं सीन आणि सर्व काही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर निसर्गाचं प्रेम आणि निसर्गाची किमया आणि निसर्ग वातावरण हे सर्व दाखवले. सुंदर असा प्रवास निसर्गाचा, निसर्गरम्य गाडीचा, सुखद प्रवास निसर्गरम्य गाडीचा.